प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे कृपायुग. कारण की जी परमेश्वराने आपल्यावरती कृपा केलेली आहे त्या कृपेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे, म्हणून येशू ख्रिस्ताला धन्यवाद. माझ्या प्रियांनो, भाग नंबर 4 याच्यामध्ये आपण बघितलं होतं की क्रूस नंतरचे जीवन आणि त्याच्यानंतर पौलुसने क्रूसाचा प्रचार व्यर्थ नाही झाला पाहिजे म्हणून त्याने ही सुवार्ता परराष्ट्रीय लोकांकडे पोहोचवली. आणि ज्या वेळेला पौलुस आपल्याकडे आला त्यांनी आपल्या प्राणाची किंमत थोडी सुद्धा केली नाही आणि जी सुवार्ता आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणून पौलचेही धन्यवाद. माझ्या प्रियांनो, आजचा जो विषय आहे खूप चांगला आहे. तुम्ही ही व्हिडिओ सुरूपासून तर शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे शिकणार आहोत की परमेश्वराने क्रूसावरती अजून एक बपतिस्मा घेतलेला आहे आणि तोच बपतिस्मा आपणही घेतलेला आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला विनंती करेन की आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद ओ सर्वशक्तिमान परमेश्वर, तुमचे आभार आणि तुमचे उपकार मानतो प्रभूजी. तुम्हीच बाप्पा स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहात प्रभू, कारण की तुमच्या वचनात सांगितलेलं आहे प्रेषित अध्याय 16 वचन 31 मध्ये, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचं आणि त्याच्या घराण्याचं तारण होईल. प्रभूजी, आज तुझ्या जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाच्या द्वारे या व्हिडिओच्या माध्यमातून, या वचनाच्या माध्यमातून हजार आणि लाखो लोकांचा उद्धार होईल, असं एक महान कार्य कर. ही छोटीशी प्रार्थना मागतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात, आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तर आपण वचनाला सुरू करत आहोत आजच्या विषयावरती की आपण सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणात बपतिस्मा घेतलेला आहे. आणि तो कोणता आपण वचनाद्वारे बघूया. हालेलुया. रोम अध्याय 6 वचन 3 मध्ये जाऊया आपण. रोम अध्याय 6 वचन 3. प्लीज देवाचं वचन. रोम अध्याय 6 वचन 3. किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बपतिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बपतिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अनजान आहात का? बघा, पौल म्हणतो किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बपतिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बपतिस्मा घेतला. मग माझ्या प्रियांनो, आपण येशू ख्रिस्ताच्या मरणात कोणता बपतिस्मा घेतलेला आहे? आपण येशू ख्रिस्ताच्या मरणात हा बपतिस्मा घेतलेला आहे आत्म्याचा. आणि कुठला बपतिस्मा घेतला आहे तर मी पुढे तुम्हाला सांगत आहे. तर पौल म्हणतो तुम्ही ह्याविषयी अनजान आहात काय? माझ्या प्रियांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर करंती 12:12 मध्ये आपण जाऊया. प्लीज देवाचं वचन. करंती अध्याय 12 वचन. करंती अध्याय 1 वचन 12. पहिला करंती अध्याय 12 वचन 12. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. तसाच ख्रिस्त आहे. आपले शरीर जर ख्रिस्तामध्ये एक आहे, तसंच परमेश्वर ही आपल्यासाठी या क्रूसावरती मरण पावला आणि जसा मरण पावल्यानंतरही आपणही त्याच्याबरोबर या क्रूसावरती मरण पावलो. माझ्या प्रियांनो, म्हणून त्याच्या मरणात आपण एक बपतिस्मा घेतलेला आहे. आणि पौल म्हणतोय ह्याविषयी तुम्ही अनजान आहात काय? हालेलुया. तर आपण हे बघितलं की आपण क्रूसावरती एक विश्वासाच्या द्वारे आपण बपतिस्मा घेतलेला आहे. तो विश्वास म्हणजे पहिला करंती अध्याय 15 वचन 3 पासून की आपण तो बपतिस्मा कुठला घेतलेला आहे? ते येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्या बापासाठी मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा विश्वासाच्या द्वारे आपण ही क्रूसावरती बपतिस्मा घेतलेला आहे. मग आता आपण कुठल्या प्रमाणे चाललं पाहिजे तर देवाच्या वचनात सांगले 4 मध्ये वाचा. रोम अध्याय 6 वचन 4 मध्ये. प्लीज देवाचं वचन. रोम अध्याय 6 वचन 4. तर मग आपण त्या मरणातील बपतिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याचा गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकाराच्या जीवनात चालावे. आमेन. हालेलुया. तर मग आपण ह्या मरणातील बपतिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो.
हालेलुया. जसा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जसा क्रूसावरती मारला गेला, गाडला गेला, त्या क्षणात माझ्या प्रियांनो अन्न जाती ही विश्वासाच्या द्वारे त्या क्रूसावरती मरण पावली आणि गाडली गेली माझ्या प्रियांनो. तर देवाचं वचन सांगते, जसा मरणातील बप्तिस्म्याने त्याच्यावर पुरलं गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपण ही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. मग ह्या नवीन जीवनामध्ये आपण कसं चाललं पाहिजे माझ्या प्रियाने? नक्की ह्या कृपेमध्ये कसं चाललं पाहिजे? तर याचं सबूत आहे, पुन्हा एकदा मी सांगत आहे तुम्हाला. 1 करंती अध्याय 15 वचन 3 पासून वाचा प्लीज. देवाचं वचन 1 करंती अध्याय 15 वचन 3 पासून पुढे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. हालेलुया. शास्त्राप्रमाणे त्याला पुन्हा उठवण्यात आलेले आहे. आपण नवीन जीवनात कसं चाललं पाहिजे? तर आपण विश्वासाच्या द्वारे चाललं पाहिजे का ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्या पापासाठी मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा विश्वासाच्या द्वारे आपण क्रूसावरती बप्तिस्मा घेतला आहे. हालेलुया. तर जसा येशू ख्रिस्ताने क्रूसावरती प्राण दिला, तर त्याचा आत्मा आपल्या आतमध्ये वर्षव करतो माझ्या प्रियांनो. त्याचा आत्मा आपल्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर देवाच्या वचनाद्वारेच आपण बघूया. रोमी अध्याय 8 वचन 11 मध्ये जाऊया. रोम अध्याय 8 वचन 11. रोम अध्याय 8 वचन 11. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल. हालेलुया. ज्याने येशूला मेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करेल. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वर क्रूसावरती मरण पावला, त्याचा आत्मा आपल्या आत्मामध्ये आलेला आहे आणि आपल्या आतमध्ये तो वर्षाव करतो माझ्या प्रियांनो. आणि आपले आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे हे जिवंत करील. जे आपण देहरूपात जगतो हे आपले पाप नव्हे. आपण आत्म्याच्या रीतीप्रमाणे आपले ते मर्त्य आहेत, जे पाप आहेत, ते परमेश्वर ते पाप आत्मिकरित्याने नष्ट करील आणि आपण नवीन जीवनामध्ये आपण चालावे असं परमेश्वर म्हणतोय. हालेलुया. म्हणून आपण येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगला पाहिजे. आपण येशू ख्रिस्ताचा हा अभिमान बाळगला पाहिजे की प्रभू आपल्यासाठी 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी आला, क्रूसावरती मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्यासाठी जिवंत झाला. हा आपला अभिमान आपण बाळगला पाहिजे. तर रोम अध्याय 5. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्याच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवाच्या गौरवाचा आपण काय बाळगला पाहिजे? अभिमान बाळगला पाहिजे माझ्या प्रियांनो. हालेलुया. व आता आपण परके आणि उपरे नाहीयेत. परमेश्वराने आपल्याला काय ठरवलेलं आहे? तर इफिस अध्याय 2 वचन 19 मध्ये बघितलं तर प्लीज देवाचं वचन. इफिस अध्याय 2 वचन 19. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. हालेलुया. परमेश्वराने सांगले तुम्ही आता परके आणि उपरे नाहीये, तर तुम्ही आता परमेश्वराचे घरचे आहात. हे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आणि रोम अध्याय 8 वचन 16 मध्ये आणि 17 मध्ये बघितलं तर परमेश्वराने आपल्याला मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे माझ्या प्रियांनो. आणि परमेश्वराने आपल्याला रोम अध्याय 3 वचन 24 मध्ये जर बघायला गेलं तर परमेश्वराने आपल्याला विनामूल्य नीतिमान ठरवलेलं आहे. प्लीज देवाचं वचन.
रोम अध्याय 3 वचन 24 मध्ये आपण जर बघितलं, रोम अध्याय 3 वचन 24, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. आपण विनामूल्य नीतिमान ठरलेला आहोत. म्हणून आपण परमेश्वराने जसं सांगितलं इफिस अध्याय 2 वचन 19 मध्ये सांगितलं की परमेश्वराच्या घरचे होण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला विनामूल्य नीतिमान ठरवलेला आहे. हे केवळ आपल्या विश्वासाच्या आधारे निर्भर ठरत आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वराने ज्या वेळेला क्रूसावरती प्राण दिलं त्याचा आत्मा आपल्या आत्म्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणून त्याच्या मरणात आपण बपतिस्मा घेतलेला आहे आणि जो कोणी याच्या मरणात बपतिस्माच्या द्वारे घेतलेला आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे तुम्ही त्याच्या मरणात बपतिस्मा घेऊ शकता. माझ्या प्रियांनो, आणि तो विश्वास केवळ ह्याच आहे. 1 कोरिंथी अध्याय 15 वचन 3 पासून आपण बघितलं तर हाच विश्वास होतो की येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या पापासाठी आला, मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. माझ्या प्रियांनो, तर आपण युगानुग जीवनाचे वारिस होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय, तिताला पत्र अध्याय 3 वचन 7 मध्ये जर परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे, प्लीज देवाचं वचन तिताला पत्र अध्याय 3 वचन 7, ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगच्या जीवनाचे वारिस व्हावे. हालेलुया. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे, आता आपण ही काय धरलेली आहे? आशा धरलेली आहे की ज्या वेळेला येशू ख्रिस्तावरती मरण पावल्यानंतर परमेश्वराचा दास होऊन याच्याद्वारे ही कृपा आपल्याला मिळाली आहे आणि या कृपेच्या द्वारे आता आपण एक आशा धरलेली आहे. माझ्या प्रियांनो, कारण की ह्या कृपेच्या द्वारेच आपलं तारण झालेलं आहे. माझ्या प्रियांनो, म्हणून आपण काय केलेले आहे? युगानयुग जीवनाचे वारिस व्हावे असं परमेश्वराचं मत सांगते. माझ्या प्रियांनो, इस्रायल लोकांना परमेश्वराने निवडून घेतलेला आहे आणि ह्या परराष्ट्रीय लोकांना अर्थात आपल्याला परमेश्वराने दत्तक घेतलेला आहे. हा अंतर, हा भेद केवळ एकच आपल्याला शिकवित आहे. 2 तिमोथेस 2:15 याच्यामध्येच आपल्याला हा भेद शिकवित आहे की सत्याच्या वचनाची योग्य विभागणी. माझ्या प्रियांनो, ही विभागणी करून जिथपर्यंत तुम्ही शिकत नाही तिथपर्यंत बायबल आपल्याला काहीच समजणार नाही. तर युगानुग जीवनाचे वारिस व्हावे असं परमेश्वराची इच्छा आहे आणि आपली ही इच्छा आहे. मग युगानुग जीवनाचे वारिस होण्यासाठी आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय केलं पाहिजे? तर रोम अध्याय 10 वचन 13 मध्ये जर बघायला गेलं तर परमेश्वराचं वचन सांगत आहे, प्लीज देवाचं वचन, रोम अध्याय 10 वचन 13, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हालेलुया. जो कोणी, कुठलाही असो, जो कोणी परमेश्वराचे नाव घेऊन धावा करेल त्याचेच तारण होईल. आणि तो धावा कशाप्रमाणे केलं पाहिजे? तर ह्याप्रमाणे केलं पाहिजे की येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्या पापासाठी मारला गेला, गाडला गेला, हा गहिरा विश्वास, आणि तो पुन्हा जिवंत झाला. हा गहिरा विश्वास, हा भक्कम विश्वास जर असेल तर त्यांनीच या गोष्टीचा धावा करावा. माझ्या प्रियांनो, तुम्हाला समजलं असेल की ह्या विश्वासाच्या द्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या मरणात बपतिस्मा घेतलेला आहे. तर परमेश्वराचं वचन सांगते की कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हालेलुया. आपल्याला परमेश्वराने दत्तक घेतलेला आहे. माझ्या प्रियांनो, म्हणून परमेश्वराने आपल्याला इफिस अध्याय 2 वचन 8 मध्ये हे सांगलेलं आहे. प्लीज देवाचं वचन, इफिस अध्याय 2 वचन 8 मध्ये आपल्याला हे सांगितलं आहे. इफिस अध्याय 2 वचन 8, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. बघा, आपले तारण कसे झालेलं आहे? कृपेने. आणि ही कृपा काय आहे? तर ही ज्या पौलुसाद्वारे परमेश्वराने ही कृपा आपल्याला दिलेली आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, कृपेनेच तुमचे तारण झालेले आहे. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झालं असं नाही,
देवाने आपल्याला एक दिलेलं दान आहे. ह्या इस्रायल लोकांना निवडून घेतलेलं आहे परमेश्वराने, पण आपल्याला गोद दत्तकपणाचा आत्मा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि प्रभूने आपल्याला किती प्रेमाने जवळ घेतलेलं आहे. म्हणून हे परमेश्वराचं जे केलेले उपकार, जे केलेले प्रेम प्रीती आपण त्याला टाळू नाही शकत माझ्या प्रियानो. म्हणून ह्या वचनाच्या द्वारे मला हा तुम्हाला सांगायचा आहे की येशू ख्रिस्ताच्या मरणात आपण बप्तिस्मा घेतलेला आहे. तो कोणता? केवळ विश्वासाच्या द्वारे. येशू माझ्यासाठी आला, माझ्या पापासाठी मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. जर शरीर एक आहे, देह एक आहे, परमेश्वराचं वचन सांगते की शरीर एक आहे, आत्मा एक आहे माझ्या प्रियानो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा देह आहे, शरीर आहे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती मरण पावला माझ्या प्रियानो, त्याच वेळेला आपणही आपला जुना स्वभाव, जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रूसावरती मारला गेला आणि त्याचा आत्मा आपल्या आत्म्यामध्ये आलेला आहे. म्हणून आपला स्वभाव येशू ख्रिस्तासारखा दिसला पाहिजे माझ्या प्रियानो. म्हणून पौल म्हणतो कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आज आपण नियमशास्त्राच्या द्वारे नाही आहेत, तर आज आपण कृपायुगाच्या द्वारे आहोत, कारण की हे युग परमेश्वराने बदलत चाललेलं आहे. माझ्या प्रियानो, नियमशास्त्राद्वारे जर बघायला गेलं तर दानिएल अध्याय 2 वचन 31 मध्ये सांगलेलं असं आहे की काल, समय, वेळ, प्रसंग परमेश्वर बदलवत आहे माझ्या प्रियानो. तसंच आजही जुना नियमशास्त्र बदलत आहे आणि आज क्रूसानंतर येशू ख्रिस्ताने पौलुसच्या द्वारे हे कृपायुग ओपन केलेलं आहे आणि कृपेने आपले विश्वासाच्या द्वारे तारण झालेलं आहे माझ्या प्रियानो. तर ह्या वचनाच्या माध्यमातून जी मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, तुम्हाला हे आवडलंच असेल असा विश्वास ठेवतो माझ्या प्रियानो. ह्या विभागणीच्या द्वारे आज तुम्हाला या वचनाची ही विभागणी केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल असा विश्वास ठेवतो. या व्हिडिओला जास्तीत जास्त विश्वासू बांधवांना जास्त शेअर करा आणि ह्या कृपेच्या द्वारे तारण झालेलं आहे असं त्यांनाही दिसू द्या. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचा स्वागत आणि पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानत आहे की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केलं, सबस्क्राईब केलं, शेअर केलं आणि पुन्हा एकदा भाग नंबर 6 मध्ये आपण लवकरात लवकर मिळू. धन्यवाद.